नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. आजची मोठी बातमी थेट येते श्रीकांत शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातून. होय मित्रांनो, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे दोघेही एकाच घराण्यातले नेते. पण यावेळेस त्यांच्या स्वतःच्या गडावरच ठाकरेंच्या निष्ठावंत शिवसैनिकांनी जबरदस्त धक्का दिलाय. या निवडणुकीत श्रीकांत शिंदेच्या मतदारसंघात ठाकरेंच्या गटाने जोरदार विजय मिळवत शिंदेंचा डिपॉझिट जप्त करून भगवा फडकलाय. शिवसेनेच्या खऱ्या कार्यकर्त्यांनी दाखवून दिले की जनतेचं मन आजही उद्धव ठाकरेंसोबतच आहे. नेमकं काय घडलं, कसा हा दणका बसला आणि कोणत्या कारणांमुळे हा पराभव झाला, हे आपण सविस्तर पाहणार आहोत आजच्या व्हिडिओत. चला तर मग सुरुवात करूया. श्रीकांत शिंदेच्या गडावर नेमकं काय घडलंय ते जाणून घेऊया. मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून दोन्ही ठाकरे बंधूंची एकजूट झाल्यानंतर ठाकरेंच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड ऊर्जा आणि आत्मविश्वास पाहायला मिळतोय. राज्यभर वेगवेगळी राजकीय समीकरणं असली तरी दोन्ही ठाकरे गटाचे सैनिक मनापासून लढत आहेत आणि भाजपा शिंदे गटाविरोधात मजबूत वातावरण तयार करण्यात त्यांनी यश मिळवलं आहे. अनेक ठिकाणी झालेल्या छोट्या मोठ्या निवडणुकांमध्ये ठाकरेंच्या शिवसैनिकांनी विजय मिळवून आपली ताकद दाखवली आहे. अगदी काही दिवसांपूर्वी झालेल्या सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत ठाकरेंच्या गटाने भाजपा आणि शिंदे गटाचा सुपडा साफ केला. तर त्यानंतर झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सुद्धा भाजपाला जबरदस्त धक्का देत भगवा फडकवला. आता या साखळीला पुढे नेत ठाकरेंच्या निष्ठावंत शिवसैनिकांनी थेट श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात म्हणजेच त्यांच्या स्वतःच्या बालेकिल्ल्यात भगवा फडकवत शिंदे गटाला मोठा धक्का दिला. सध्या राज्यभर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहेत. पुढील 1 ते 1.5 महिन्यात या महत्त्वाच्या निवडणुका होणार असल्यामुळे सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर अलीकडे झालेल्या अनेक ग्रामपंचायतीच्या छोट्या निवडणुकांमध्ये ठाकरेंच्या शिवसैनिकांनी श्रीकांत शिंदेंना जबरदस्त धक्का दिला. भाजपा शिंदे गटाची संघटन शक्ती असतानाही ठाकरे गटाने लोकांच्या विश्वासावर भगवा फडकवत विजय मिळवला. विशेष म्हणजे हा पराभव झाला आहे तो थेट श्रीकांत शिंदेच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात, म्हणजेच त्यांच्या स्वतःच्या गडावर. हेच ते गाव जिथून त्यांना प्रत्येक निवडणुकीत चांगलं मतदान मिळतं आणि मोठ्या फरकाने आघाडी घेतली जाते. हे परिणाम पाहता असं स्पष्ट होतं की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही ठाकरे गटाचा जोश आणि जनतेचा विश्वास दोन्ही शिखरावर आहे. या सर्व घडामोडींमध्ये सर्वाधिक चर्चेत असणारी म्हणजे डोंबिवली जवळील खोनी ग्रुप ग्रामपंचायत. ही ग्रामपंचायत परिसरातील एक महत्त्वाची आणि प्रभावशाली ग्रामपंचायत मानली जाते, कारण इथे म्हाडा वसाहत तसेच इतर मोठ्या वसाहतींमध्ये शिंदे गटाचं पूर्ण वर्चस्व होतं. मात्र यावेळेस चित्र पूर्णपणे बदललं आहे. ठाकरेंच्या शिवसैनिकांनी खोनी ग्रामपंचायतीत शिंदे गटाला जोरदार धक्का दिला आणि या निवडणुकीत ठाकरेंच्या गटाने स्पष्ट विजय मिळवला आहे. सर्वात मोठं यश म्हणजे खोनी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच पदावर ज्योती विश्वास जाधव यांनी बिनविरोध निवड झाली आहे. ज्योती विश्वास जाधव या ठाकरे गटाच्या अधिकृत उमेदवार होत्या आणि त्यांच्या विजयाने ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना आत्मविश्वास आणखीन वाढला आहे. या निकालानंतर ठाकरेंच्या गटात उत्साहाचं वातावरण असून कार्यकर्ते म्हणत आहेत, हे फक्त सुरुवात आहे. पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही ठाकरेंचा भगवा डोंबिवलीत सर्वत्र फडकणार. या विजयामागे ठाकरेंच्या कार्यकर्त्यांची ताकद तर आहेच, पण त्यासोबत जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांचं नियोजन आणि मेहनतही मोठ्या प्रमाणात दिसून आली. दीपेश म्हात्रे यांनी या निवडणुकीसाठी सुयोग, मोर्चे बांधणी, संघटन आणि रणनीती आखली आणि त्याचाच परिणाम म्हणजे ज्योती विश्वास जाधव यांनी सरपंचपदी बिनविरोध निवड झाली. या ऐतिहासिक विजयाची दखल स्वतः उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवरून घेतली. त्यांनी नव्या सरपंच ज्योती जाधव यांना फोनवरून अभिनंदन केलं आणि उत्साहवर्धन करत म्हणाले, अशाच निवडणुका जिंकत राहा, गद्दारांना धडा शिकवा. या प्रसंगी जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी ठामपणे सांगितलं की आमचं एकच ध्येय आहे, मातोश्रीचा आणि उद्धव ठाकरेंचा आदेश पाळणं. आज श्रीकांत शिंदे मतदारसंघातील सर्वात महत्त्वाची ग्रामपंचायत आम्ही जिंकली. हे आमच्यासाठी अभिमानाचं यश आहे. या विजयाने ठाकरेंच्या शिवसैनिकांचा आत्मविश्वास आणखीन उंचावला असून पुढील निवडणुकांसाठी त्यांचं बळ आणखीन मजबूत झालं आहे. मित्रांनो, या विजयानंतर जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी आत्मविश्वासाने सांगितले की डोंबिवली कल्याण परिसरातील अशाच अनेक ग्रामपंचायतीमध्ये आम्ही विजय मिळवणार आहोत. प्रत्येक आगामी निवडणुकीत ठाकरेंचा भगवा फडकवणार हेच आमचं लक्ष्य आहे. या यशानंतर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा सर्व कार्यकर्त्यांना मातोश्रीवरून स्पष्ट आदेश दिला, ही फक्त सुरुवात आहे. आपण ही महत्त्वाची ग्रामपंचायत जिंकली आहे, पण आता पुढे महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि नगरपंचायत या सर्वच निवडणुका जिंकायच्या आहेत. प्रत्येक ठिकाणी मेहनत घ्या आणि भगवा फडकावा.
त्यांच्या या शब्दांनी कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारलं असून सरपंच ज्योती विश्वास जाधव यांनीही आत्मविश्वासाने सांगितलं, आता आम्ही उद्धव ठाकरेंच्या आदेशाप्रमाणेच काम करू. ग्रामविकासासोबत भगव्याचा झेंडा प्रत्येक ठिकाणी उंचावू. या संपूर्ण घडामोडीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे की श्रीकांत शिंदे स्वतःच्या मतदारसंघात मिळालेला हा पराभव त्यांच्यासाठी मोठा आणि जबरदस्त धक्का मानला जातो. कारण आता श्रीकांत शिंदेच्या मतदारसंघातील सर्वात महत्त्वाची ग्रामपंचायत ठाकरेंच्या गटाकडे गेली आहे. ही फक्त निवडणूक नाही तर राजकीय समीकरण बदलण्याची सुरुवात असल्याचं अनेकांचं मत आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? या महत्त्वाच्या ग्रामपंचायतीवर ठाकरेंचा विजय मिळाल्यामुळे कल्याण डोंबिवली परिसरातील शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य आणि ऊर्जा निर्माण होईल का? शिंदे गटासाठी हा धक्का किती मोठा आहे? तुमचे विचार आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.